मी व्ही एस. प्रकरण 6. चित्रकार ज. द. गोंधळेकर ट्रस्ट. गुरुवर्य श्री गोंधळेकर हे माझे चित्रकलेतील गुरु. मी प्रथम चित्रकला शिकण्यासाठी पुण्यात आलो ते त्यांचं नाव ऐकूनच. मला आठवतं की मी वर्तमानपत्रात रानडेज फाईन आर्ट क्लासेस यांची जाहिरात वाचली व मी त्यांचे माहितीपत्रक मागवलं. त्यात शिक्षकांमध्ये गोंधळेकरांचं नाव होतं. जोशी गुरुजींच्या सांगण्यावरून ही व्यक्ती फार मोठी असली पाहिजे व आपण त्यांच्याकडे शिकावं अशी इच्छा झाली. 1947 साली मी इचलकरंजीहून पुण्यास आलो व त्यांचा क्लास जॉईन केला. प्रथम वर्षाला घोगले गुरुजी व रानडे मास्तर हेच आम्हाला शिकवत असत. एके दिवशी मी अँटिक करण्याकरता म्हणून बसलो होतो. त्यावेळी गोंधळेकर क्लासमध्ये फेरी मारण्यासाठी आले. त्यांनी मला नाव विचारलं. थोड्या वेळानं त्यांना काय वाटलं कुणास ठाऊक. ते म्हणाले, थांबा, मी तुम्हाला ड्रॉइंग करून दाखवतो. विशेष म्हणजे माझ्या ड्रॉइंगला हातसुद्धा न लावता माझ्या ड्रॉइंगच्या शेजारीच छोटंसं दुसरं ड्रॉइंग करून दाखवलं. ड्रॉइंग करत असताना त्यांचं बोलणं सुरूच होतं. अँगल कसा घ्यावा, मापं कशी घ्यावीत हे ते सांगत होते. परंतु माझं तिकडे लक्ष नव्हतं. त्यांच्या तोंडातली सिगरेट बोलताना खाली कशी पडत नाही याचंच मला कुतूहल होतं. ती सारखी हालायची पण पडत नसे. मला वाटलं आता पडेल मग पडेल. मी वाट पाहत होतो. ती तशीच जळत जळत ओठांपर्यंत आली. पुढे मग त्यांनी दुसरी सिगरेट काढली व तोंडात असणाऱ्या सिगरेटवर पेटवली व पहिली फेकून दिली. नंतर मला समजलं की हेच ते गोंधळेकर गुरुजी. हाच त्यांचा व माझा पहिला परिचय. त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे विद्यार्थ्यांच्या कामावर ते कधीही दुरुस्ती करत नसत, तर शेजारी बाजूला रेखाटन करून दाखवित असत. ते आम्हा विद्यार्थ्यांना नेहमी सांगत असत की समोरच्या मॉडेलची नुसती कॉपी करू नका, त्यातली भावना व प्राण शोधा. केवळ नक्कल करू नका, तर जे काही काढाल ते तुमचं स्वतःचं असू दे. गोंधळेकर यांच्याकडे शिक्षण घेण्याचे मी ठरवलं होतं. पण 1-1.5 वर्षातच ते पुणे सोडून मुंबईला गेले. त्यांच्याकडे शिकण्याची जबरदस्त आंतरिक इच्छा होती, परंतु ते मुंबईला गेल्यामुळं ते अशक्यप्राय झालं. व्यक्तिशः मला त्यांच्याबद्दल नितांत आदर होता. त्यामुळे मी त्यांनाच माझे गुरु मानलं. ते मुंबईला सर जे स्कूल ऑफ आर्टचे पहिले डीन झाले. तिथे राजीनामा देऊन त्यांनी टाइम्स ऑफ इंडियामध्ये आर्ट डायरेक्टरची नोकरी धरली. नंतर वाईला विश्वकोशाच्या कामासाठी ते आल्याचंही समजलं. वाईला असताना ते अधूनमधून पुण्याला येत असत. तेव्हा 1-2 वेळा रस्त्यात भेट झाली. त्याचवेळी मी पुण्यामध्ये ओरिजिनल चित्रांची फिरती लायब्ररी चित्रप्रिया या नावानं सुरू केली होती. त्याकरता मी निरनिराळ्या चित्रकारांची चित्र घेत असे व ती निरनिराळ्या ठिकाणी लावत असे. यातून चित्रकाराला त्याने केलेल्या चित्रांचे 4 पैसे मिळावेत हा मुख्य हेतू होता. या संदर्भात मी चित्रकार दीक्षित यांना भेटलो. त्यांना ही कल्पना खूप आवडली. तेव्हा ते म्हणाले की गोंधळेकर हे वाईहून अधूनमधून पुण्याला येतात. त्यांना मी तुमच्या लायब्ररीबद्दल बोलतो. तुम्ही त्यांना भेटून तुमच्या लायब्ररीबद्दल सांगा. एके दिवशी मी गोंधळेकर यांना भेटण्यासाठी गेलो. मी चित्रप्रिया लायब्ररीबद्दल त्यांना सांगितलं. त्यांनाही ही कल्पना फारच आवडली व त्यांनी मला चित्रे देण्याचे कबूल केले. त्यांनी बरीचशी निसर्गचित्र मला करून दिली. ते वाईहून आले की काही चित्र माझ्याकडे देत असत. नंतर त्या चित्राला माऊंट घालणं, फ्रेम करणं ही कामं मी करत असे. पुढे चित्रप्रिया लायब्ररीतर्फे चित्रकार धुरंदर यांची निवडक चित्र प्रदर्शनासाठी उपलब्ध झाली ती त्यांच्यामुळेच. पुढे त्यांचा व माझा सहवास खूपच वाढला. नंतर मी सदाशिव पेठेतून सहकार नगरला माझ्या स्वतःच्या उसिका या बंगल्यात राहायला आलो. त्यावेळी ते बऱ्याच वेळा माझ्याकडे राहावयास येत असत. गोंधळेकर हे माझे गुरुजी, पण आम्हाला ते आमच्या कुटुंबियांपैकीच एक वाटत असत. ते राहायला येत असत तेव्हा फक्त चित्रकलेविषयीच नव्हे तर इतर कलांविषयीही खूप माहिती सांगत असत. त्यांच्या मनात औंध येथील म्युझियम पाहण्याचे फार होते. तसे ते नेहमी बोलून दाखवत. औंधचे राजे बाळासाहेब पंतप्रतिनिधींच्या चित्रकलेवर काही लेख लिहायचे आहेत असे ते नेहमी म्हणत असत. औंधच्या राजाने त्यांची चित्रकलेची एक स्वतंत्र शैली ठेवली आहे याचे त्यांना विशेष कौतुक वाटत असे. योग आला आणि मी त्यांना म्हटलं, औंधची म्युझियम पाहायची आहे ना, चला, केव्हा जायचं ते सांगा. ते ऐकून त्यांना खूप आनंद झाला. वहिनी पण त्यांच्याबरोबर आल्या होत्या. आम्ही प्रथम साताऱ्याला गेलो. तिथे माझे मेव्हणे श्री व्ही कुलकर्णी यांच्याकडे राहिलो. दुसऱ्या दिवशी मेव्हण्यांची गाडी घेऊनच आम्ही औंधाला गेलो.
माझी पत्नी शीला हिचे मामा श्री आप्पा पुराणिक औंधाला होते. ते तिथे हायस्कूलमध्ये कला शिक्षक म्हणून काम करत होते. आम्ही त्यांच्याकडे गेलो. आप्पा पुराणिक यांनी आमची सर्व व्यवस्था उत्तम ठेवली. त्यांच्यामुळे राजवाड्यातील B.R. कोट्याळकर यांची चित्रही पाहायला मिळाली. तसंच राजवाड्यातील व खालच्या देवीच्या मंदिरातील महाराजांनी काढलेली चित्र पाहिली. ती सर्व चित्र पाहून गोंधळेकरांना खूप आनंद झाला. त्यानंतर आम्ही डोंगरावर जाऊन देवीचं दर्शन घेऊन म्युझियम पाहायला आलो. त्यांना तेथील भारतीय कलादालन फारच आवडलं. हे संग्रहालय पूर्वीच पाहावायला हवं होतं अशी खंत त्यांनी बोलून दाखवली. पुढे त्यांची तब्येत ठीक राहीनाशी झाली. आता माझं काही खरं नाही असे निराशेचे शब्द त्यांच्या तोंडून येत असत. माझ्याकडे आल्यावर ते सर्व सांगत असत. तेव्हा मी त्यांना सांगितलं की तुम्ही आता इतर कामं सोडून द्या. त्यांची म्युझियम पाहण्याची इच्छा मी पूर्ण केली याचं मला समाधान वाटतं. त्यानंतर ते पुण्याला येऊ शकले नाहीत. मुंबईला ते मुलीकडे होते. ते आजारी आहेत हे कळल्यावर मी मुंबईत जाऊन त्यांना भेटून आलो. मला पाहिल्यावर त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. ते म्हणाले की मी इतका आजारी आहे हे तुम्हाला कसं समजलं? कुलकर्णी, तुमचे आणि माझे संबंध निराळे आहेत. 4 डिसेंबर 1981 रोजी दुपारी 3 वाजता माझ्या घरी फोन आला. गोंधळेकर गेल्याची बातमी होती. मी घरी नव्हतो. शीलानं मला 5-6 वेळा कळवण्याचा प्रयत्न केला, पण व्यर्थ. घरी आल्यावर मला त्यांच्या निधनाची धक्कादायक बातमी कळली. आतल्या आत रोखून धरलेल्या अश्रूंना शेवटी वाट मिळाली. डोळ्यातून अश्रू ओघळले. दुसऱ्या दिवशी आम्ही दोघं मुंबईला जाऊन त्यांच्या कुटुंबियांना भेटून आलो. चित्रकार ज.द. गोंधळेकर हे एक प्रथितयश चित्रकार म्हणून ओळखले जातात. त्यांनी कलेची उत्कृष्ट साधना करून असामान्य कलानिर्मिती केली व जनमानसात कलेविषयी रसिकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला. बहुश्रुतता, अखंड वाचन यामुळे कलेच्या इतिहासाचा त्यांचा अभ्यास गाढा होता. सूक्ष्म व मूलगामी विचार करण्याची देणगी त्यांना लाभली होती. मी त्यांना माझे गुरु मानतो. अशा बहुआयामी कलाकाराचा स्मृतिदिन साजरा करावा असं माझ्या मनात आलं. माझ्याबरोबर चित्रकार भैयासाहेब ओंकारही शिकत होते. मी त्यांना विचारलं तेव्हा त्यांनाही माझी ही कल्पना आवडली. नंतर आम्ही चित्रकार श्री J.B. दीक्षित, श्री D.S. गोखले, श्री दी.कृ. डेंगळे व दैनिक सकाळचे संपादक श्री ग. मुणगेकर यांची एक मीटिंग घेतली. सर्वानुमते त्यांच्या पहिल्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या चित्रांचं एक प्रदर्शन भरवावं व स्मरणिका काढावी असं ठरलं. बालगंधर्व कलादालनात त्यांच्या चित्रांचं पहिलं प्रदर्शन भरवून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्या प्रदर्शनात त्यांच्याकडे असलेली तसेच स्कूल ऑफ आर्ट येथे असलेली त्यांची चित्रं लावण्यात आली. त्यांनी लायब्ररीसाठी माझ्याकडे दिलेली सर्व चित्रही लावण्यात आली. प्रदर्शनात बरीच चित्रं विकली गेली. ते सर्व पैसे गोंधळेकर वहिनींकडे सुपूर्द केले. स्मरणिकेसाठी काही जाहिराती घेण्यात आल्या होत्या. त्या जाहिरातींच्या पैशांचा ट्रस्ट करायचं असं ठरलं. ट्रस्टच्या विश्वस्तांमध्ये मी, श्री भैयासाहेब ओंकार, दैनिक सकाळचे संपादक श्री ग. मुणगेकर, श्री J.B. दीक्षित, श्री D.S. गोखले, श्री दी.कृ. डेंगळे यांचा समावेश होता. ट्रस्टची सुरुवात 1,000 रुपयांपासून केली व पुढे जाहिरातीतून आलेले पैसे ट्रस्टमध्ये टाकले. अशा रीतीनं हा ट्रस्ट सुरू झाला. पुढे वाढत वाढत आता तो जवळपास 2 लाखांपर्यंत झालाय. महाराष्ट्र बँकेची महाराष्ट्र एक्झिक्युटर अँड ट्रस्टी कंपनी कार्यकारी विश्वस्त म्हणून काम पाहते. प्रथम स्मृतिदिनापासून गेली 35 वर्ष हा उपक्रम राबवला. दरवर्षी प्रदर्शनात चित्र लावण्यासाठी चित्रकार मुरली लाहोटी, श्री D.S. गोखले तसेच अभिनव कला महाविद्यालयातील विद्यार्थी येत असत. रात्री 1-2 वाजेपर्यंत चित्र लावण्याचं काम चालत असे. या काळात अनेक नामवंत चित्रकारांची प्रदर्शनं भरवली गेली. चित्रकार M.S. जोशी, S.L. हळदणकर, म.कृ. केळकर, ग.ना. जाधव, परांडेकर, B.R. आंबेडकर, मुळगुण, इंदोरचे चिंचाळकर गुरुजी, प्रभाकर जोशी, डॉक्टर वीमा बाचल, D.S. खटावकर, सूर्यकांत मांढरे, M.Y. कुलकर्णी, मुरली लाहोटी अशा अनेक चित्रकारांचा त्यात समावेश होता. तसेच पुण्यातील अनेक चित्रकारांची प्रदर्शनं आयोजित केली गेली. पुण्यातील रसिकांनीही सर्व प्रदर्शनांना चांगला प्रतिसाद दिला. गोंधळेकरांच्या रौप्य महोत्सवी स्मृतिदिनानिमित्त एक आगळा-वेगळा कार्यक्रम करावा असं माझ्या मनात आलं व त्यासाठी एक कॅटलॉग काढण्याचं ठरलं.
त्यात पुण्यातील ज्येष्ठ चित्रकारांची थोडक्यात माहिती व एक चित्र यांचा समावेश केला गेला. तसेच या सर्व चित्रकारांच्या चित्रांचं प्रदर्शन भरवण्यात आलं. त्या प्रदर्शनाचे उद्घाटन श्री राम प्रधान यांच्या हस्ते झालं. काही चित्रकार गोंधळेकर व्यक्ती व कला याविषयी बोलले. या प्रदर्शनाला उत्तम प्रतिसाद मिळाला. कलेच्या विद्यार्थ्यांना त्याचा खूप फायदा झाला व कला रसिकांनाही प्रदर्शनाचा आनंद लुटता आला. एकदाही खंड न पडता 35 वर्ष ही प्रदर्शनं भरवली गेली. यामध्ये बदल करून चित्रकार मेळावा घ्यावा असा विचार माझ्या मनात आला. चित्रकार कधी एकत्र येत नाहीत, तेव्हा त्यांनी एक दिवस तरी एकत्र येऊन कलाविषयक चर्चा करावी, विचारांचं आदानप्रदान व्हावं हा मुख्य उद्देश होता. या मेळाव्याला उत्तम प्रतिसाद मिळाला. मेळाव्यात 80 ते 100 चित्रकारांची उपस्थिती असे. मेळाव्यात चित्रकारांची कार्यशाळा घेऊन त्यामध्ये व्यक्तिचित्र, रचनाचित्र, निसर्गचित्र, शिल्प इत्यादींची प्रात्यक्षिकं सादर केली जात असत. तसंच कलाविषयक व्याख्यानं व चर्चा होत असत. हा उपक्रम 5-6 वर्ष उत्तम चालला. या मेळाव्याच्या कामात चित्रकार श्री नंदकिशोर धाडणेकर यांचं मला उत्तम सहकार्य लाभलं. पुढे माझी दृष्टी कमजोर झाली, मला दिसेनासं झालं. त्यामुळे माझ्या सार्वजनिक कामावर बंधनं आली. म्हणून मी गोंधळेकर प्रतिष्ठानाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. पण मी ज्या तळमळीनं काम केलं तसं करण्यास कोणी तयार होत नाही याची खंत वाटते. कोणतेही सामाजिक कार्य करणाऱ्या व्यक्तींना अनेक प्रकारचे अनुभव येतात. तसाच मलाही आला. हे सर्व करत असताना मी पैशाचा वा कष्टाचा कधीच विचार केला नाही. प्रदर्शन भरवण्याबरोबरच परगावाहून येणाऱ्या चित्रकारांची येथे राहण्याची व्यवस्था मला पाहावी लागे. या निमित्ताने अनेक चित्रकार माझ्याकडे येऊन व राहून गेले. इंदोरच्या श्री चिंचाळकर गुरुजींच्या चित्रांचं प्रदर्शन भरवलं होतं तेव्हा ते स्वतः व त्यांचे 2 शिष्य माझ्याकडे 4-5 दिवस राहून गेले होते. या सर्व कामात मला माझी पत्नी शीला हिची उत्तम साथ मिळाली. या सर्व उपक्रमांबद्दल अनेकांनी माझं कौतुक केलं. गोंधळेकर यांना जिवंत ठेवण्याचं काम तुम्ही करत आहात, असंही काहीजण म्हणाले. हे काम करत असताना काही कटू अनुभवही आले. तेव्हा मला प्रकर्षानं आठवण झाली ती दैनिक सकाळचे संपादक श्री मुणगेकर यांची. मी ट्रस्ट स्थापन करण्याचं ठरवलं तेव्हा ते मला म्हणाले होते, कुलकर्णी, ट्रस्टमध्ये गोंधळेकरांच्या कोणत्याही नातेवाईकास घेऊ नका, कारण हा ट्रस्ट चित्रकार व त्यांच्याबद्दल प्रेम असणाऱ्यांनी स्थापन केलेला आहे. हा ट्रस्ट त्यांच्या नातेवाईकांचा नाही. परंतु भावनेच्या भरात मी म्हणालो की त्यांच्या एका मुलीला तरी ट्रस्टमध्ये घ्यावे असे मला वाटते. त्यावर ते म्हणाले, तुम्हाला वाटतं तर घ्या, परंतु त्याचा पुढे तुम्हाला त्रास होईल. त्यांचं भाकीत पुढे खरं ठरलं. कुणी कसंही वर्तन केलं तरी त्याकडे दुर्लक्ष करून मी माझं काम करत राहिलो याचंच मला समाधान आहे.